नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण सिंपल साधे बिना अस्तरचे ब्लाउज कशा प्रकारे कटिंग करायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मी येथे 2 पीस एकावरती एक अशा प्रकारे टाकून घेतलेले आहेत। दोन्हीही सेम साइजचेच आहेत। अशा प्रकारे आपण व्यवस्थित 2 ब्लाउज एकावर एक टाकून ठेवायचे आहे। त्यानंतर मी येथे ब्लाउजचे माप घेतलेले आहे। चेस्ट आहे। येथे मी बॅकच्या पार्टची कटिंग करण्यासाठी फक्त मी येथे उंची किती आहे ते पाहत आहे आणि गळा बॅकचा गळा किती आहे तो मी टेपच्या साहाय्याने पाहत आहे। बाकीचे मेजरमेंट मी साइडला इथे लावलेले आहे, ते तुम्ही पाहून घ्या। अशा प्रकारे आपण येथे सुरुवातीला एक सरळ रेषा आखून घेणार आहोत। त्यानंतर मी येथे व्यवस्थित टेपच्या साहाय्याने 1.5 इंच एक्स्ट्रा पट्टी येथे घेणार आहे। ही पट्टी आपण दुमड पट्टी म्हणून वापरणार आहोत। त्यानंतर येथून आपल्याला ब्लाउजची जी उंची आहे ती उंची घ्यायची आहे। तर इथे मला 13.5 उंची आहे, त्यात 1 मिसळायची आहे, तर 14.5 होत आहे। पण मी खाली एक दुमड पट्टीसाठी एक्स्ट्रा घेतलेले आहे, म्हणून मी वरच्या साइडने फक्त अर्धा इंच मार्जिन वाढवलेली आहे। त्यानंतर येथे मी चेस्टच्या साइज नुसार इथे मी व्यवस्थित खुणा आखून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपण बॅक पार्ट आखून घेणार आहोत। पेपर पॅटर्न ठेवून आपण कमी जास्त करू शकतो। येथे मी वाढवलेलं आहे। त्यानंतर कटोरीचा फ्रंट पार्ट मी येथे ठेवून आहे तसाच आखून घेतलेला आहे। फक्त इथे जे आहे ते मी साइडला शिलाई मार्जिन वाढवलेली आहे। जेवढे आपण पाठीमागच्या भागाला वाढवले आहे तेवढीच आपल्याला येथे पण वाढवायची आहे। त्यानंतर खालच्या साइडने मी अर्धा इंच थोडंसं वाढवलेलं आहे। त्यानंतर येथे आपल्याला बाही उंची किती आहे ती पाहायची आहे आणि दंडघेर किती आहे तो पाहायचा आहे। अशा प्रकारे आपण येथे मोजून घेणार आहोत। त्यानंतर आपण जी रेडीमेड बाही आहे ती मोजून पाहणार आहोत आणि त्यानंतर मी येथे जी एक्स्ट्राची बाही आहे ती दुमडून ठेवलेली आहे। त्यानंतर येथे आपल्याला दुमडपट्टीसाठी 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवूनच आपल्याला त्यानंतर येथे बाही ठेवायची आहे। जी आहे ते आपल्याला दुमडपट्टी म्हणजे हात शिलाई करण्यासाठी आपल्याला आतमध्ये दुमडून ठेवायची आहे। त्यानंतर येथे आपण अशा प्रकारे बाही ठेवून त्यानंतर येथे आपल्याला कटोरी जी आहे ती क्रॉस मध्ये ठेवायची आहे। क्रॉस मध्ये कटोरी ठेवली ना ती व्यवस्थित अशी बसते गोलाकारामध्ये। अशा प्रकारे आपण इथे क्रॉस मध्ये कटोरी ठेवून येथे व्यवस्थित आखून घेणार आहोत। येथे जर आपल्याला कटोरी वाढवायची असेल तर अशा प्रकारे आपण पाव इंच अशी कटोरी आपण वाढवू शकतो। ती जी आहे ती थोडीशी कमी पडत होती, त्यासाठी मी येथे पाव इंच दोन्ही साइडनी कटोरी वाढवलेली आहे। त्यानंतर येथे मी क्रॉस पट्टी ठेवून आखून घेणार आहे
याच्यामध्ये पण थोडंसं मी वाढवणार आहे. ते कशा प्रकारे वाढवते ते पहा तुम्ही. अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला इथे व्यवस्थित आखून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली अर्धा इंच शिलाईसाठी आपल्याला वाढवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपले सर्व पार्ट व्यवस्थित ठेवून कटिंग करून झाले, व्यवस्थित आखून झाले आहे. त्यानंतर आपल्याला ते सर्व पार्ट व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित आखलेल्या जागेवरतीच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. बॅक पार्ट अशा प्रकारे आपण इथे कटिंग करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण येथे सर्व पार्टची कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण येथे सर्व पार्ट व्यवस्थित वेगवेगळे करून घेणार आहोत. दोन्हीही ब्लाउज पीस आपण इथे वेगवेगळे करून घेणार आहोत. पाहू शकता आपण अशा प्रकारे येथे सर्व ब्लाउजची कटिंग करून घेतल्याच्या नंतर येथे दोन भाग आपण असे वेगवेगळे करून ज्या रंगाचं जे कापड आहे त्या कपड्यावर ठेवून आपण व्यवस्थित येथे गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणार आहोत. म्हणजे आपल्याला जेव्हा शिलाई करायची आहे तेव्हा ती घ्यायलाही सोपे जाते. अशा प्रकारे आपल्या या ब्लाउजची कटिंग झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. यानंतर पुढील तुम्हाला व्हिडिओ दाखवले जातील. आणि स्टिचिंगचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा.